अखेरच्या क्षणापर्यंत ताणून धरल्यानंतर बारामती पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसची माघार. दोन्ही राष्ट्रवादीसह फडणवीसांकडून मनधरणी. सुनेत्रा पवारांसह एकूण 30 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे भाजपचे प्रयत्न फोल. 7 उमेदवार मैदानात. महायुतीकडून अक्षय कर्डिले तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे रिंगणात. पार्थ पवारांनी घेतलं राज्यसभा खासदारकीची शपथ. वडिलांचं गुलाबी जॅकेट आणि अजित पवारांसारखा चष्मा परिधान करून पार्थ संसदेत. सुनेत्रा पवारांसह राष्ट्रवादीच्या दिग्गजांची हजेरी. नाशिकच्या बहुराष्ट्रीय कंपनीतील शोषणकांडा प्रकरणी धक्कादायक माहिती समोर. धर्मांतराचं जिहादी रॅकेट सक्रिय असल्याचं उघड. कंपनीची HR ताब्यात. कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. बंधुघराच्या नावावरील गुन्ह्यांची मालिका थांबता थांबेना. 2022 मध्ये साई संस्थांमधल्या कर्मचाऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप. घरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी. अमेरिका आणि इराणमधल्या युद्धविरामानंतरही हल्ल्यांचं सत्र कायम. इस्रायलकडून लेबनॉनवर हल्ले. 254 जणांचा मृत्यू. तर संतापलेल्या इराणने हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांना अडवलं. मध्य प्रदेशमध्ये श्रद्धेच्या नावाखाली 11,000 लिटर दुधाची नासाडी. महायज्ञाच्या समारोपावेळी नर्मदा नदीला दुग्धाभिषेक. शिवमहापुराण आयोजकांच्या कृत्यामुळे चहूबाजूने टीकेचे आसूड. वानखेडे स्टेडियमच्या स्टँडला रवी शास्त्रींचं नाव तर एकनाथ सोलकर, दिलीप सरदेसाई आणि डायना एडेलजींच्या सन्मानार्थ प्रवेशद्वाराचं नामकरण. दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये सोहळा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.